षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. कुठे कुठे मटणाचं जेवण आहे स्वप्नील सांगताना, पण क्रिकेट खेळताना हलकं जेवण करावं. स्वप्नील मांडे, क्रिकेट म्हटलं की नसानसात संचार येतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. राज स्पोर्ट्स यांची युवा स्पोर्ट्स धामणे चौथी ओव्हर 2 बाद 34 चौथी ओव्हर घेऊन आलेले आहेत. गोलंदाज बॉलरचं नाव काय बॉलरचं नाव काय ड्रिंक ब्रेक सहित सतीश. ड्रिंक पाणीच प्यायचं नाही खेळलं. स्वप्नील खूप कष्ट घेतोय मॅच साठी. बॉलरचं नाव काय? सतीश गोलंदाजसाठी आलेले आहेत. हे सगळे युट्यूबला जाणार आहे स्वप्नील, म्हणूनच तर साकारले. त्यामुळे जे चांगले. गावाकडे गेल्यानंतर क्रिकेटच्या मॅचेस सुरू झाले आहेत हे तुम्हाला समजलं असेलच, आणि तिथं क्रिकेट पाहण्याचा मोह काय आवरला नाही आणि कॉमेंट्री करण्याचा, कारण क्रिकेट हे ग्रामीण भागात आणि विशेषतः भारतात नसानसत आहे. कॅच ड्रॉप झालेला आहे. माझ्यावरून आमचे खास मित्र आलेले आहेत मॅच पाहण्यासाठी. त्यांचं सरचं स्वागत उत्तूर नगरीत. अवांतर धाव, वाईट बॉलचा इशारा. मस्त शॉट 6. गोलंदाजी करत आहे तिथं. बॅट्समन कोण? उत्तम आलेले आहेत. हॅट्रिक झाली. उत्तम काय? कोण आले? राहुल 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 आले आहेत. 62 धावावर 5 विकेट यांच्या आहेत. संघाची धाव संख्या 62. एकूण 8 विकेट आहेत आणि स्वतः मालक कॅप्टन राज स्पोर्ट्सचे लास्ट बॉल काय करतात बघूया मालक. खूपच संघाची हानी झालेली आहे शेवटच्या 2 वर असताना. मालक स्वतः शेवटचा बॉल आहे, हॅट्रिक झालेली आहे, जपून खेळावं लागणार. डॉट बॉल ओव्हरची होय पहिल्यांदा ह्या टुर्नामेंटमध्ये मला वाटतं पहिली. काय तुमचा अनुभव आहे या मॅचेसच्या बद्दल? आज हॅट्रिक झालेले आहे पहिल्यांदाच. व्हॉट आर यू सेइंग अबाउट द मॅच दॅट ऑस्ट्रेलियन played well by the Damne Sports? So please give me your suggestions. Just I'm standing there for the umpires. They played very well. Two players shot for the Raj Sports. Name of that bowler, he bowled very well. Satish bowled very well. Even also the Sachin. Team management is very good, and mismanagement is there with the Raj Sports. That's why I think 20 to 30 runs they are short for this match, and there is advantage for the Damne cricket team to win this match. थँक यू. ऍडव्हान्टेज मिळाला. आणि 2 प्रश्न विचारून होते तुला. दामने स्पोर्ट्सचा 63 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे राज स्पोर्ट्सने. पाहू काय होतं पुढं. टीमचे Left hand batsman. राजकोट नाही ते बरं आहे. मेला फुल खेळा तुला फुल भेटला. मला किती ते असलं काय करायला असते ते ब्लॉगिंगला.
बोल की रे ब्लॉग करायला देऊ काय म्हणा ला मारला त्याच्या ताकदीने मला कमी जाईल पण धावा बी कमी आता झालं सपरे की 40 धावा मारल्या त्यांनी बॉलिंग आपल्याला अजून अंदाज नाही म्हणजे ते सांगायला की लवकर तेच जिंकली तर टॉस हरणारीच रे तुझा टॉस हरणारीच सांगायचं की तुला तर बॉलिंग कर आपल्याला बॉलिंग अजून अंदाज नाही मोबाईल नंबर सगळं पाहिजे नव्हते त्यांना कशाला पाठवायची ना तर ह्या होत्या आमच्या गावातील टुर्नामेंट्स. तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये क्रिकेट प्रेमी किंवा क्रिकेट प्लेअर असाल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. अशा पद्धतीने मांडव टाकला जातो गावाकडे. तिथं खेळाडू स्कोरर परत कमेंटेटर आणि इतर प्रेक्षक बसलेले असतात. त्याच्यानंतर असे सर्व सहकारी पाण्याच्या बाटल्या कोल्ड्रिंक्स घेऊन आलेले असतात कारण ऊन भरपूर आहे आणि त्यामुळे या उन्हातसुद्धा आपण खेळाडूंचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. हे एक वैशिष्ट्य आहे की उन्हात बाहेर जाताना दुसऱ्या कामाला आपल्याला कंटाळा येतो पण क्रिकेटच्या मैदानावर मात्र आपण अजिबात कंटाळत नाही. या गोष्टीचं गमक काय आहे ते मला आजपर्यंत कळालं नाही. तुम्हाला कळालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा. कोण गेम काय ना वडापाव आहे ना आणि काय हे एक भजी मी एक वडा भजी प्लेट द्या आणि वडा एक पाव